अहमदनगर शहरातील अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी 30 डिसेंबर रोजी गुडघे आणि सांधेदुखीच्या रुग्णांची सुप्रसिद्ध डॉक्टर नरेंद्र वैद्य हे तपासणी करणार आहेत। पुण्याच्या लोकमान्य हॉस्पिटलतर्फे तसेच आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून गुडघे आणि सांधेदुखीच्या रुग्णांसाठी सुपर स्पेशालिटी अस्थिरोग तपासणीचं आयोजन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे शनिवार दिनांक 30 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून करण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सांधेरोपण तज्ञ सुप्रसिद्ध डॉक्टर नरेंद्र वैद्य हे गुडघेदुखी, खुबा, संधिवात तसेच हाडांच्या दुखण्याने त्रस्त असणाऱ्या रुग्णांची तपासणी करणार आहे। ही सुविधा अहमदनगर येथे प्रथमच आमच्या रुग्णालयामार्फत उपलब्ध केली जात आहे। नगर शहर आणि परिसरातील ग्रामीण अस्थिरोग रुग्णांना या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे उपचार व्हावे या उद्देशाने ही सुविधा निर्माण केली जाणार आहे। यात सहभागी रुग्णांना शस्त्रक्रियेत खास सवलत दिली जाणार आहे। गरजू रुग्णांनी अरुणोदय रुग्णालय येथे आकाश शहाणे मोबाईल नंबर 84 83 84 84 95 तसेच अजित घाग मोबाईल नंबर 83 55 83 88 08 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके यांनी केले। यावेळी अर्चना पतंगे उपस्थित होत्या। यावेळी बोलताना डॉक्टर श्रीकृष्ण जोशी म्हणाले, डॉक्टर नरेंद्र वैद्य हे पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक आहे। विविध गावात सुपर स्पेशालिटी ओपीडी आयोजित करून रुग्णांना गुडघेदुखी, खुब्याचे तसेच मणक्यांचे विकार याबाबत मार्गदर्शन करणे, अत्याधुनिक उपचाराची माहिती आणि तपासणी केली जाते। तर रुग्णांनी तपासणीसाठी येताना आपले पूर्वीचे रिपोर्ट, एक्सरे आणि अन्य काही रिपोर्ट आपल्या सोबत आणणे आवश्यक आहे। गुडघेदुखी ही समस्या आता ज्येष्ठ नागरिकांपुरती मर्यादित न राहता तरुणांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं दिसून येते। बदलत्या जीवनशैलीमुळे, वाढत्या वजनामुळे गुडघ्यांच्या समस्यांनी अधिकच गुडघेदुखी होतीये। गुडघ्याची तपासणी जर सुरुवातीच्या अवस्थेत केली तर औषध, व्यायाम यांनी आराम होतो, पण गुडघ्यातील कुर्जेची झीज झाली असेल तर मात्र दुर्बिणीद्वारे उपचार PRP इंजेक्शनद्वारे करता येतात। गुडघेदुखीवरील 60% रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज नसते, मात्र गुडघ्यातील 2 हाडांमधील कुर्जेची अंतिम टप्प्यातील झीज असेल, पायाला बाक आला तर मात्र सांधेरोपण शस्त्रक्रिया हाच पर्याय असतो। यात आता आमूलाग्र बदल झाला असून रोबोटिकचा सहभाग यशस्वी ठरतोय। या तंत्रज्ञानामुळे सर्जनला रिअल टाइम डेटा मिळत असल्याने शस्त्रक्रियेचं नियोजन आणि त्याची अचूक अंमलबजावणी करणं शक्य झालंय। जसं की एक्सरे, CT, MRI सगळ्या ब्लड टेस्ट हे अंडर वन रूफ सगळ्या गोष्टी इथे होतात। तसेच की जसं डॉक्टर जोशी सरांनी सांगितलं की आमदार संग्राम जगताप साहेब आणि अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर शशिकांत फाटके सर यांच्या मार्गदर्शनाखाली जी ही रोबोटिक सिस्टीम आहे, रोबोटिक शस्त्रक्रिया आहे, जी नगरमध्ये अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व लोकमान्य हॉस्पिटल पुणे आंतरराष्ट्रीय विख्यात जे डॉक्टर नरेंद्र वैद्य आहेत, जे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सांधेरोग तज्ज्ञ, ते आपल्या नगरमध्ये प्रथमच अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट करणार आहेत। त्यांची OPD येत्या शनिवारपासनं 30 डिसेंबरपासनं अरुणोदय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथे चालू होणार आहे। तर जे काही पेशंट्स असतील नगरमधले, नगरच्या बाहेर, मी त्यांना सर्वांना आव्हान करते की गुडघेदुखी, सांधेदुखी, मणक्याचा आजार जे काही आहे त्याला घाबरू नका, बाहेर पडा आणि अल्प दरामध्ये तुमची जे उपचार करून घ्या आणि जास्तीत जास्त याचा लाभ घ्या। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण जोशी लोकमान्य हॉस्पिटलमध्ये मेडिकल डायरेक्टर म्हणून काम करतो आणि नगरमध्ये अरुणोदय हॉस्पिटलच्या माध्यमातून इथले जे विद्यमान आमदार आहेत संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून आम्ही लोकमान्य हॉस्पिटलचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत आणि जगामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे रोबोटिक्स असिस्टंट सांधेरोपण तज्ज्ञ म्हणून ज्यांची ओळख आहे असे डॉक्टर नरेंद्र वैद्य हे शनिवारी दिनांक 30 रोजी सकाळी 9 वाजता या ठिकाणी गुडघेदुखी, खुबेदुखी, मणक्याचे विकार या रुग्णांना OPDद्वारे सेवा देणार आहोत। अरुणोदय हॉस्पिटल आणि लोकमान्य हॉस्पिटल यांचं सामंजस्य करार झालेला आहे आणि जगातल्या ज्या अस्थिरोगातल्या ज्या अत्याधुनिक तंत्रज्ञान आहेत, म्हणजे रोबोटिक असिस्टंट नी रिप्लेसमेंट सर्जरी असेल, मणक्यांसाठी
ज्या कॉब्लेशन थेरपी असतील किंवा स्पाईनची मिनिमल इन्व्हेसिव्ह स्पाईनची ऑपरेशन्स असतील, खुब्यासाठी हिप रिप्लेसमेंट सारख्या सर्जरी असतील, या सर्जरी या ठिकाणी लोकमान्य हॉस्पिटलच्या माध्यमातून देणार आहेत. माझी नगरवासियांना कळकळीची विनंती आहे की डॉक्टर नरेंद्र वैद्य आपल्या शहरामध्ये आपल्यासाठी येणार आहेत, तर इथल्या नगर आणि ग्रामीण परिसरातल्या रुग्णांनी या संधीचा जरूर असा फायदा करून घ्यावा. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र वैद्य, लोकमान्य हॉस्पिटल ग्रुपचा मी मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ ऑर्थोपेडिक आणि जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन आहे. आज आपण बघितलं तर आपली जीवनशैली जी आहे ती बैठी जीवनशैली झालेली आहे. व्यायामाचा अभाव आहे, धकाधकीचं जीवन आहे आणि या सगळ्या भानगडींमुळं आज ऑर्थोपेडिकचे प्रॉब्लेम्स हे समाजामध्ये वाढलेले दिसतात. फक्त उतारवयातच नाही तर बऱ्याच वेळेला तरुणपणी सुद्धा ह्या व्याधींनी आपल्याला अनेक तरुण मुलं ही व्याधीग्रस्त दिसतात. आपण नेहमी समजलं पाहिजे की मुवमेंट इज लाईफ अँड लाईफ इज मुवमेंट. हाडांच्या आणि सांध्यांच्या आजारामुळे आपल्या मोबिलिटीवर म्हणजे आपल्या हालचालींवर फरक पडतो. आपलं वजन वाढायला लागतं, हाडांना बाक येतो आणि त्यामुळे ओव्हरऑल मोबिलिटी आपली कमी होती. जवळजवळ आपण बघितलं तर 80% लोकांना आपल्या आयुष्यात कधी ना कधीतरी स्पाईनचे म्हणजे कमरेचे किंवा मानेचे प्रॉब्लेमनी आपल्याला भेडसावलेलं असतं. जवळजवळ 60 ते 65% सिनियर सिटीजन्सला गुडघेदुखीने त्रस्त केलेलं असतं. तर अशा प्रकारे समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर यामुळे ही व्याधी निर्माण झालेली आहे, ज्यामुळे आपल्याला डिसॅबिलिटी येऊ शकते. तर आता लोकमान्य हॉस्पिटलतर्फे फक्त शहरातच नव्हे तर निम शहरी भाग किंवा डिस्ट्रिक्ट प्लेसेस आणि वेगवेगळ्या ग्रामीण भागातल्या रुग्णांना फायदा व्हावा म्हणून लोकमान्य हॉस्पिटल्सतर्फे वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्प्स ऑर्गनाईज केलं जातं की ज्यामुळे तज्ज्ञ डॉक्टर जे आहेत ते त्यांची तपासणी रुग्णांची करून त्यांना सवलतीच्या दरामध्ये किंवा वाजवी दरामध्ये आपल्याला उपचार उपलब्ध करून देतात. तर याचा आपण जरूर फायदा घ्यावा असं मला वाटतं. नमस्कार, मी सुमती द्वारकानाथ देशपांडे. मला गुडघ्याचा त्रास फार वर्षापासून होता, जवळजवळ 15-1 वर्ष होऊन गेली होती आणि अक्षरशः रडायला येत होतं मला. गुडघे दुखत होती त्यावेळेस, चालताना त्रास व्हायचा, अगदी नको नको झालं होतं मला. पण मी नंतर वैद्य सरांकडे ऑपरेशन केलं, नरेंद्र वैद्य, आणि आता मला ऑपरेशन करून 2 वर्ष झाली. माझं ऑपरेशन इतकं छान झालं आहे की मला जाणीव पण होत नाही की कधी माझे गुडघे दुखत होते. मी अगदी खुश आहे आणि अगदी माझं वय पण कमी झाल्यासारखं वाटतंय मला आता. त्याच्यामुळे मी फार आनंदात आहे आणि डॉक्टरांचे आभार मानते की त्यांनी मला नवजीवन दिलं. धन्यवाद डॉक्टर. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर.